ठाकरे बंधूंच्या भेटीचा पुढचा मुहूर्त गणेशोत्सवाचा 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार, सूत्रांची माहिती। पुण्यातील रेव पार्टी प्रकरण अटकेत असलेल्या खडसेंचे जावई प्रांजल केवलकर यांच्यासह 6 जणांची आज पोलीस कोठडी संपणार, दुपारी विशेष न्यायालयात केलं जाणार हजर। पुणे रेव पार्टी प्रकरणी आज एकनाथ खडसेंची पत्रकार परिषद, कुणाच्या तरी सांगण्यावरून पुणे पोलिसांची कारवाई, खडसेंचा आरोप। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पुणे ड्रग्ज प्रकरण, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यावर चर्चा होण्याची शक्यता। सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाच्या व्हिडिओमुळे वादात सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहणार की बैठकीपूर्वी राजीनामा देणार, याकडे नजरा। सावली बार प्रकरणी आज ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, विधान परिषदेत परवांनीच मांडला होता मुद्दा। मुंबईत मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक इमारतींचा ताबा घेण्यासाठी म्हाडाने पाठवल्या 935 जणांना नोटीस, तर या नोटीस बेकायदा असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीचे आदेश। अतिउत्साही तरुणांचा नांदणीतील महादेवी हत्तीला नेताना गोंधळ, पोलिसांची हुज्जत घालत पोलिसांच्या गाडीची तोडफोड, परिस्थिती नियंत्रणात। नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्वविजेती, भारताच्याच कोनेरू हम्पीवर मात करत दिव्या देशमुखचा विजय, दिव्या देशमुख भारताची 88वी ग्रँड मास्टर। आज राज्यभरात नागपंचमीची लगबग, सांगलीतील 32 शिराळ्यातही साजरी होणार नागपंचमी, आज करण्यात येणार प्रतिकात्मक नागपूजा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।